मार्केटला रेट हा क्वालिटीलाच असतो. एक सुद्धा रासायनिक खताचं ऍप्लिकेशन केलेलं नाही. त्या कंडिशनला झाडा अशा वेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये ट्रेसमध्ये जातात. नमस्कार डाळिंब उत्पादक शेतकरी बंधूंनो, आज आपण दहेगाव पाटोदा येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर पगार यांच्या डाळिंब प्लॉटमध्ये आलेलो आहोत. आणि हा जो प्लॉट आहे सुपर भगवा सुपरचा, तर या ठिकाणी 28 जानेवारीला पहिलं पाणी या ठिकाणी दिलं होतं. तरी आता हा प्लॉट जवळजवळ 5 महिन्याचा पूर्ण झाला आहे, म्हणजे 150 दिवसाचा. आणि आता या प्लॉट आता कलर जर बघितलं तुम्ही तर रेड कलर मध्ये कन्व्हर्जन झालं आहे. आणि शेवटचे काहीतरी 30 ते 35 दिवसात हा प्लॉट खाली होईल अशी अपेक्षा आहे. तर या ठिकाणी आता या शेवटच्या 30 दिवसात आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून आता ज्याच्या जी डिमांड आहे या प्लॉटची, जनरली फळाची कीपिंग क्वालिटी सुधारली पाहिजे, एक कलर चांगला आला पाहिजे, तिथे पोटॅश अपटेक जास्त प्रमाणात झालं पाहिजे, की जेणेकरून या सर्व गोष्टी आपण साध्य करू शकतो. कारण मार्केटला रेट हा क्वालिटीलाच असतो आणि त्यासाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथं हा प्लॉट बनवलेला आपल्याला दिसत आहे. आता जवळजवळ 200 ते 250 ग्रॅमच्या पुढं सुद्धा काही ठिकाणी साईज मला इथं दिसत आहे या प्लॉटमध्ये. तर खूप चांगलं कामकाज बघितलं आणि जवळजवळ त्यांनी पूर्ण जो आपलं बॅक्टेरिया स्लरी याच्यावरच हा प्लॉट आहे. म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी माझ्या मते तुम्ही एक सुद्धा रासायनिक खताचं ऍप्लिकेशन केलेलं नाही. फक्त बॅक्टेरियावरच हा प्लॉट आणि जीवाणू स्लरींवर हा प्लॉट या ठिकाणी त्यांनी तयार केला आहे. म्हणजे आतापर्यंत कोणतेही केमिकल ग्रेड नाही किंवा कोणतेही केमिकल बेस्ड डोस नाही, असा हा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे. खूप चांगला प्लॉट आहे. याच्यावर एक कुठेही तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन दिसणार नाही. इव्हन इतकं जास्त टेम्परेचर असतानाही या ठिकाणी तुम्हाला बर्निंग हायशी सुद्धा खूप कमी दिसत असेल. तर म्हणजे इतकी चांगली टेक्निक कामकाज त्यांनी केलेलं आहे. तर आता जे शेवटचा अंतिम टप्पा आहे 30 ते 35 त्यांचं आता या ठिकाणी त्याला एक ऍप्लिकेशन आपण सांगणार आहोत आणि ते करणार बी आहेत आणि त्याचे रिझल्ट कसे येतील याच्यावर सुद्धा आपण निश्चितच व्हिडिओ सुद्धा परत एकदा बनवणार आहोत. तर आता मेन या ठिकाणी गरज काय आहे हे जर बघितलं तर एक तर आपण फंगिसाईडचे काही स्प्रे त्या ठिकाणी आपण त्यांना देऊ शकतो. इव्हन खालून तिथं पोटॅश अपटेक चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी काही काम करावं लागेल. तर ते पण आपण स्लरीद्वारे त्यांना रिकमेंड करणार आहोत, कारण ते प्लॉट पूर्ण स्लरीवरच घेतात. तर या ठिकाणी ती स्लरी जर करायची असेल तर निश्चितच आपल्याला एक स्लरी अशी बनवता येईल की समजा 180 लिटर पाणी आपण टिपामध्ये घेतलं तर त्यामध्ये आपण जनरली एक सरकी पेंड येते ती आपण साधारणतः 10 ते 12 किलो आपण घेऊ शकतो. आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचा आहे काळा गुळ एक साधारणतः 2 किलो पर्यंत. आणि त्यासोबत तुम्हाला अजून एक डाळीचं पीठ 1 ते 1.5 किलो तुम्ही घेऊ शकतात. आणि अशी ही जरी तुम्ही घेऊन त्या ठिकाणी त्यासोबत आपल्याला डॉक्टर बॅक्टोज KMB 4K म्हणजे पोटॅश मोबालायझिंग बॅक्टेरिया ज्या 4K आहे, स्पोर फॉर्म मध्ये आहे, हाय सेल काउंट आहे आणि फुल ऍक्टिव्हेटेड असल्यामुळं त्या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला फास्ट येणार आहे. कारण आपला हा प्लॉट 30 दिवसात आपल्याला खालीच होणार असेल. तर म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर बॅक्टो जे आनंद ॲग्रिकल्चरचे बॅक्टेरिया आहे 4K मधल्या तो आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. तर ते 1 किलो प्रति एकर अशा प्रमाणात तुम्हाला घ्यायचे आहे. तर त्या ठिकाणी मग ही जरी बनवायची आहे तर मग काय करायचं की आपण जे काही आता जे सरकी पेंड असेल, त्यामध्ये तुमचं डाळीचं पीठ असेल, काळा गुळ असेल, तर हे आपल्याला घेऊन त्या ठिकाणी एक साधारणतः 4 ते 5 दिवस एका झाडाखाली तुम्ही सावलीमध्ये ते बनवा आणि त्या ठिकाणी ते मिक्स करून घ्या. आणि पूर्ण मिक्स झाल्यानंतर दिवसातून त्याला 2 ते 3 वेळा घड्याळाच्या दिशेने आपल्याला हलवायचं आहे, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि एका स्वच्छ कापडाने त्या ठिकाणी सुती कापडाने तिथे बांधून ठेवायचं आहे, टाकून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर साधारणतः 5 दिवस असे गेल्यानंतर किंवा 4 दिवस गेल्यानंतर तुम्हाला शेवटच्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला ती तरी सोडायची आहे 6व्या दिवशी, त्याच्या आगल्या दिवशी रात्री तुम्ही तुमचं जे काही डॉक्टर बॅक्टोज KMB पोटॅशियम मोबालायझिंग बॅक्टेरिया 4K मध्ये त्या 1 किलो त्यामध्ये सोडून द्यायचे आहे आणि त्याला हलवून द्यायचे व्यवस्थित घड्याळाच्या दिशेने. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र त्या स्लरीचं या ठिकाणी ऍप्लिकेशन तुमच्या प्लॉटमध्ये करायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. तर किपिंग क्वालिटी सुधरेल, कलर चांगला येईल, त्यानंतर तुम्हाला मार्केटला रेट सुद्धा तुम्हाला चांगला मिळू शकेल, सकाळची दिसेल, शायनिंग दिसेल, लष्कर दिसेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला फरक दिसेल. आणि झाडाची स्ट्रेंथ वाढेल, प्रतिकार शक्ती वाढेल, की जेणेकरून आता जर बघितलं तर प्रत्येक झाडावर 100 ते 200 पर्यंत 150 पर्यंत फळं आहेत. म्हणजे ओव्हरलोड या ठिकाणी प्लॉट आहे हा. परंतु आता या कंडिशनला झाडा अशा वेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये ट्रेसमध्ये जातात. तर तो ट्रेस सांभाळणं सुद्धा पोटॅश ते काम करू शकतं आणि त्याला तुम्हाला फळाला साईज, किपिंग क्वालिटी, लष्कर, चमक सगळं या ठिकाणी बघायला मिळेल. तर आपण या ठिकाणी ते आता या दरीसाठी ऍप्लिकेशन करणार आहेत. नंतर आपण पुन्हा एकदा येऊन याच प्लॉटवर व्हिडिओ बनवू. त्यावेळेस त्यांची हार्वेस्टिंग राहील, त्यावेळेस 100% आपण येऊ. आता जर 200 ते 250 ग्रॅम साईज ती फळाला, तर माझ्या अपेक्षेने ती तरी दिल्यानंतर चांगल्या प्रकारे साईज येईल निश्चितच. आणि पुन्हा एकदा आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा भेटू. या ठिकाणी
तरी तुम्ही आपलं जे काही आनंद क्रॉप गुरु चॅनल आहे याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याबरोबर असे व्हिडिओ पाठवा की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तर याच्यावर निश्चितच तुम्ही आपले जे काही प्ले स्टोअरवर आनंद क्रॉप गुरु ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला डाळिंबचं पूर्ण शेड्यूलिंग आपण दिलेले आहेत, ते पण तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि निश्चित त्याचा वापर करा. पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद. नमस्कार.